फ्लोरिंग जर अशी झाली ना तर कोणला नाही आवडणार. काका तुम्ही जरा का बसा, मला व्हिडिओ काढू दे. हे साईडला जे शूट झालं ते आपलं बरोबर ना. चलो सो गाईज आपल्या नेक्स्ट डेची सुरुवात झालेली आहे. रात्री काय झोप नाही लागली, नुसता काबरा भरला का आपण काय अंगावर घ्यायसाठी डोक्याच्या खाली काय आपण घेतलंच नाही. त्याच्यामुळे वाट लागले आता विचार चालले इकडून तर रात्रीचा काय प्रवास नाही, पण आता येत्या वेळेस आपण जो प्रवास करणार त्यासाठी अंगावर का लागणार आहे. मी तर घेणार आहे भाई बरबाद. तर चड्डीवाला हरली तर आपण बरबाद झाली पण मी चादरी उदरी घेणार. तर मॉर्निंग झाली आपली. ब्रश करूया पहिले सुरुवातीला. नाही वेगळा जरा वाटते चालू ट्रेनमध्ये ब्रश कसा काय करायचा काय समजतच नाही, म्हणून करूया. चला बघूया. फायनली काय आपला ब्रश झालेला तिकडे ठेवलं आहे, म्हणजे ब्रश झालेला आहे आणि वेळ झाली आपली चायची. आणि हो घसारले बघा असा फेम बॉय नुसता रपटवते, नुसता बिस्किट रपटवते. आपली पब्लिक सगळी इकडे बसले. काका बघतो वेगळा इकडे वरती बसले. हां चला मस्त की चाय पिऊ एकदम. गाईच आपल्या नशिबात कधी आईची सर्व्हिस येणार आहे. बाईला बिस्किट तोडून देत आहेत. माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत राज तुझ्या आयुष्यात आलं का कधी अजून? भूमी तुझ्या हे ना इन्साफ आहे. चला काकू मला एक गाडी काहीतरी खेळणं घेऊन द्या. चला बाबूला नाही मला पाहिजे. आपल्या हॅप्पी द सायंटिस्टने एक शोध लावलाय. हॅप्पी जरा शोध दाखव आपला. या शोध लावून तुला कैसा वाटते जरा सांग मला. आता दिसते तू. अगं इकडं बघ. अगं माझा सोन्या ग. सो फायनली गाईज आपण गुजरात जयपूर ते वगैरे काय मला एवढी माहिती नाही, बट आपण फायनली राजस्थानला पोहोचलोय. कारण की जो हे दिसतोय ना, जो वातावरण दिसतोय ना आपल्याला प्रॉपर एकदम राजस्थान दिसत की असं जास्त डोंगर नाही. डोंगर आहेत पण जास्त नाही असे पूर्ण प्लेनच्या प्लेन एकदम काय म्हणतात ते वाळवंटाप्रमाणे बोलू शकतो. फ्लॅट एकदम जमीन आणि खाना तुम्ही बघू शकता. आयला प्रॉपर एकदम राजस्थानी फील येते. आपण जेव्हा उचलून राहा तेव्हा प्रॉपर आपण बघूया. तोपर्यंत एवढा ट्रेन मधून हे करू शकतो. बट आहे जी घरं वगैरे दिसत ना राजस्थानची प्रॉपर नशी दिसतात मला अजून पण तरी. तर फेम बोललं तर आपण फेम देऊया. हॅपी जरा तू उजेडा जास्त दिसायला लागले, कमी हो. फेम बॉय चला भेटू पुढे. काय फायनली पवन चक्की दिसली, म्हणजे फर्स्ट टाइम बघितले. अशी व्हिडिओ वगैरे मध्ये बघतोय पण फेस टू फेस अशा पहिल्यांदा बघितलं. शोप किती लागले बघा त्या. भारी वाटते त्याच्यात. पहिल्यांदा बघितले मी खायचं पवन चटक्या. महाराज थोडक्यामध्ये तुम्हाला पवन चक्की बघायचे. कॅमेरामध्ये तुम्हाला तेच दिसणार, बट मी जे डोलेली बघतोय ना ते एकदम 4K क्वालिटी बघतो. See the beauty. ट्रेनचा भोंगा वाजलाय भावांनो. आता याचा भोंगा कसा वाजेल बघा 2 मिनिटं आधी. ट्रेन हलकीशी जरी हल्ली ना त्याच्या गुदा येते बघा. हॉर्न तर दिले. हल्ली आता याचा चेन्नई एक्सप्रेस होईल बघा. हल्ली ट्रेन हल्ली
चेन्नई आई 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 चेन्नई एक्सप्रेस. फाट्या फाट्या येईल बघा आता फेम बॉय. याला बोलतात फाट्या. फट्टू फेम बॉय. ए बाजूला हॅप्पी गाईज. राजस्थान मध्ये डोंगर दिसला बाई पहिल्यांदा. म्हणजे मी पहिल्यांदा आलं तर पहिल्यांदाच दिसेल. बट भारी वाटतोय लांबपर्यंत. मगाशी माझा असा विषय झाला. हा एकच. अरे यार असं बोलत होतो म्हणजे लाईफ मध्ये पहिल्यांदा डोंगर दिसेल. बट माझा मगाशी विषय असा झाला की राजस्थान मध्ये फ्लॅट जमीन अशी वालवडच्या अशी असेल आणि मागचा तो डोंगर होता ना तो याच्यापेक्षा भारी होता. बट यांनी सांगितलं नाही मला. याच्या करता समोर चेहऱ्याच्या समोर एकच डोंगर दिसतील अजून डोंगर. मेन म्हणजे मायनस पॉईंट हा आहे की आपण ट्रेन मध्ये थांबून डोंगर एक्सप्लोर केला तर मजा आली असते. एनिवेज जे आहे ते आहे तुमच्यासोबत. तो मंडळी मी पण समोसा खातो. तुम्ही पण आमच्यासोबत समोसा खा. कारण की इकडे प्रॉपर समोसा पार्टी चालू आहे आणि ब्लॉगर फुल एकदम फायर झाले. काहीच आम्ही समोसाचा एक बकरा अजून एक सोडलाय. समोसा इतका फचाड होता ना. मी थोडंसंच खाल्लाय. तिने इकडे एक ठेवले अजून. आणि आता काकाला आम्ही बकरा बनवले समोस्यासाठी. आता काकाचा रिएक्शन घेऊया समोसा का. काका समोसा का समोसा. एक चावा. तोबा सारा मूड खराब कर दिया. मस्त आहे ना. ये ती समोसे की असली हकीकत. मी इकडे बघ. शोभतं का तुला. हे शोभतं का. जेवायला इग्नोर करा. पण तुम्हाला खोटा नाही सांगत. आम्ही खरंच राजस्थानला खोट्याला पोचलोय. खरंच खोटा नाही बोलत. सी दिस इथं खोटा लिहिलंय. आता खोट्यापासून आमचा हे मला वाटते भजीवाल्याला पण फेम पाहिजे. याचाच पाऊस आहे तो फेम बॉयचा. भजीवाला पण फेम मागते माझ्याकडच्या. 17 2 वेळा राऊंड मारला त्याने. का याला बोलतात आयुष्याचा पचका. दुसरा काय नाही. काय हा दोन डोंगर मला जे डोळे दिसतोय ना तुम्हाला मी असं नाही सांगू शकत आहे. मग हा भाषा दिसत होता जशी की ती चायना वॉल नाही का आपली सेम दिसतो तशी दिसते नाही का चायना वॉल सारखी. मानला यार मानला. मुंब्रा डोंगर इकडे कुठे आला. मुंब्रा डोंगर गाईस कधीपासून ट्रेन सरळ चाललेली उलटी कला चालली आता. राज हा विषय पैसे नाही दिले ना. पैसे दिले ना बाई तुम्ही. भाई चुकीचं नाही गेलो पैसे कुठं. सो गाईस या जेवायला दुपारच्या चटणी आणि ट्रेनच्या रोट्या कसं लागतं जरा आपण बघूया. सो गाईज आपली ट्रेन एका जागी थांबले. स्टेशनचं नाव मी या दल्ल्यांना विचारतो. हे पळालं ते काही सांगत नाहीत मला हे लोक की कुठं आहे कुठलं काय स्टेशनचं नाव. आपण ते साईडला जाऊन बघूया. स्टेशनचं नाव इकडं पण नाही. हां तिथं काहीतरी दिसतोय दूरलावरनं काहीतरी आहे. तर 2 स्टेशनच आता बाकी आहेत. 2 स्टेशनच्या नंतर उतरायचं आहे जयपूरला. तिकडनं काहीतरी टॅक्सी वगैरे किंवा काहीतरी बघू. तिथून देन हॉटेल बुक करायचं. बघूया हॉटेलचा कसा प्रवास होतोय. उतरून काय होतोय. उतरण्याची जी धावपल शूट झालं तर चालेल नाही तर नाही. बघूया. 30 रुपयाला इथं न जेवण्याचं कारण बघा. इथं ये याच्यासाठी जीव चाललेला इथं. चल शेंडी मधला का तुला नाही तुझा. हा तुला जेवायचंच आहे. जरी तू जेवला ना त्या तुझ्या गल्यान बांधू आम्ही. भावना हा तिला बोलला आणि ह्याने काय केलं हे काय खरा भुक्कड तर येऊ आहे 1 नंबरचा.
अरे निसत चीज लावून दिलं. अरे तिने घेतले ते तर एक पीस पण नाही मारला. तिला खाऊ दे ना पहिले. बिचारे किती चांगले आहे बघा बहीण. चौघांना 4 पीस आला ना. नाही मला नको आहे, मी चीज नाही खात. नाही का? मी नाही मला नको. नाही खात. हा रामी साला हावरा एकदम भरता. थंड आहे. सालेला गरम आहे एजन पण तुझ्या मिरचीशा थंड आहे का गपचूप भेटले त्या का. आता मागं दे बा. गाईज हे ट्रेनच्या पटरीवर कोणते पक्षी बसले जरा आम्हाला सांगा कमेंट करून. हा जयपूरला बोललो पिंक सिटी. जयपूर द पिंक सिटी. त्यांचा आवाज काढून दाखव. तो दाखव काढून. काय या लोकांनी लस्सी आणले पण मी दुधाचे आयटम पित नाही. आता काय माहिती कशी लागते. आयुष्यात पहिल्यांदा लस्सी, आयुष्यात पहिल्यांदा रिक्स घेऊन पिणार आहे. जर मला काय झाला आणि ब्लॉग अपलोड नाही झाले त्याची जिम्मेदारी. हा मला फोर्स करतोय पियाला. उचलला एनिवेज ट्राय करूया. सांगतो तुम्हाला जिवंत राहिलं तर. लस्सी तर पिता मी पण चेहऱ्यावरनं समजून द्या माझ्या तुम्ही की मला कशी लागते लस्सी. म्हणजे चांगली नाही लागत असं बोलायचं आहे का तुला चांगली नाही चांगली लागते म्हणजे तुम्हाला काय माझी बोला फर्स्ट माझी बोला तुम्हाला नाही माझी बोला दम दिला हॅपी फाट्या. बोली मग. म्हणजे पहिल्यांदा संपलेलं ठीक आहे बेटर आहे. तो गाईज आपण पोहोचू जागेवर. ट्रेन मधनं उतरू. आपला ट्रेनचा प्रवास पूर्ण संपेल. त्यानंतरला नाही पैसे नाही संपले. त्यानंतरला एक मिशन भेटलंय आम्हाला की रूम बघू ना बघू आपण कुठं पण राहू. पण काकाने आम्हाला एक मिशन दिलंय की उतरल्या पहिले सलून बघायचं आहे. सलून का बघायचं सलून तर पहिला काम आपलं असणार आहे सलून बघायचं आणि याची हजामत करायची. बघूया. हा टॉपिक आम्ही खरंच मनावर घेतोय. की नाही घेतोय ते तुम्हाला पुढे समजेल. कंटिन्यू राहतो पर्यंत ब्लॉग मध्ये. आणि मी असं बोलतोय ना तर मला बघून यांचे चेहरे बघा कसे झाले. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना मुश्किल में है ना तेरा जल्दी आवो ना हारे के तहारे मेरे हारे के तहारे हारे के तहारे मेरी हारी हरावो ना तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना मुश्किल में है ना तेरा जल्दी आवो ना अब जल्दी आवो ना के तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आए तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आए तुम बिन कौन मेरा जो मेरी वहाँ पकड़ ले जाए भटक रहा में बाबा पारी लगाओ ना तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना मुश्किल में है ना तेरा जल्दी आवो ना अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं हम तो तेरी याद में रो रो राते जगते हैं बेटा किनिया को दे बाबा नीर थमाओ ना तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना मुश्किल में है ना तेरा जल्दी आवो ना अब जल्दी आवो ना अब जल्दी आवो ना और खाटू वाले शाम की जय. जायचं पाहिजे ट्रेन मधून. समय काही आला. सगळ्यांनी बॅगी बिगी काढत घेतल्यात आपल्या सगळ्यांच्या. हॅपी बिपी सगळे चढले वरती भाई. आणि बस इतकाच होता. आता काय ट्रेनचा प्रवास संपला आणि आता आपण निघूयात घराच्या बाहेर ट्रेनच्या बाहेर. चला त्याच्यापैकी जरा सावरतो आणि मग जाताना एक व्हिडिओ कॅमेरा घेतो.
सो गाईज आम्ही फायनली पोचलो आहे स्टेशनवर आणि आमचे लाडके आमचे काय बोलतात आपल्याला सोबत आमच्या हमारे साथ थे ये लोग और एक नंबर है आदमी सब लोग जो हमारे साथ बैठे थे एक भाई थे ये एक भाई थे और एक दीदी और एक भाई चलो बाय मेरा चैनल ये है ना उसके पास भाई के पास देख लेना फिर चलो बाय गाइस फायनली आम्ही पोहोचलो रिंगस आणि आता अंजान शहरमध्ये आपल्याला काहीच माहिती नसतो तर ठगणारी माणसं भरपूर असतात पण मोस्टली जी चांगली असतात ती देव करो आम्हालाच भेटतो आणि राहण्याचा आणि इथून राहायला जाण्याचा प्रवास चांगला हो एवढीच खाटू आमच्याकडे विश्रांती घे पहिल्यांदा आपण रूम बघायला आलो आता बघूया रूम आपल्याला आवडते ना आवडते देखते गाईज 2 रूम बघितल्या एक छोटी रूम होती त्यात एकच बेड होता दुसरी 2 बेडवाली होती ती जरा पटली आता क्या बोलते देखते आणि ठरवत बघूया तो गाईज फायनली आम्ही ही रूम डिसाईड केले नॉट बॅड हे असतं क्लिनिंग रूम आणि हे पसारलाय फायनली रूम तर मला पहिले आम्ही हीच रूम बघितलेली वरती गेलो जरा मन खुललं असं वाटलं ही रूम पाहिजे वरचीवाली बट तर मग ही रूम डिसाईड केली आता चेहरा बघा जरा कारण ती वरची रूम जरा केली तर काय झाला चलो कोई नाही वैसे भी फक्त झोपाच काढायच्या रूममध्ये दुसऱ्या रूमचा काय फायदा नाही तर ही रूम डिसाईड केले आणि मेन म्हणजे ह्या अगोदर बघितलं असेल की इथं आल्यावर मेन एक मिशन आहे आपला मुंडी नको आलो मुंडी पकडू आम्ही दोघा जण आता काका फुल एकदम हाय तयारीत आहे बघूया जरा रूमचा डिस्कस झाले फायनली आम्ही जे बोललेलो ते करायसाठी आम्ही निघालोय हॅपी लेट्स गो काकांनी फुल मनावर घेतलंय आणि हॅपीला घ्यायला लागेल मनावर हॅपी इकडे बघ कोड घेतो फेम बॉय काय हॅपीची वरात निघाली आता नवरा त्याची हजामत केल्याशिवाय आता आणायचं नाही ना काकाने मनावर घेतल्या फुल त्याची हजामतच करतो चलो दिखाते हजामत कैसी करते इसकी दिखाना बाबा ए बाबा का बाबा दिखाना आता मेन ह्याची होईल हजामत हॅपी कॉन्टेंट प्लेअर आहे रे भाई सलून पण जरा भारी दिसतोय काय विषय होते बघूया सो सलूनला आल्यावर आपण ह्याला विचारतो की कोणती कटिंग करायची आहे बट आम्ही विचारणार काकाला काका कोणती कटिंग करायची आहे 0 कट खुश आहेस ना तू काय नाही बोलायचा जे बोलणार तिकडं बोलणार तुझे फक्त केस कापणार चलो देखते आफ्टर अँड बिफोर आपल्या हॅपी माणसामध्ये आयला आणि माणसामध्ये ज्यांनी आणलंय तो आपला देव माणूस माऊली हो ना हे खरंच देव माणूस आहेत कारण की या देव माणसानी एका जनावराला माणसात आणला हॅपी 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 लाईटीन येत हॅपी खुश का हा हॅपी खुश का बरं वाटते का कसं वाटते डोकं हलकं वाटते का हा आता घरात जाऊन आंघोळ कर रूमवर जाऊन अजून कसं हलकं वाटेल बघा तुम्ही देव माणूस आहेत नाही माहीत सो गाईज हॅपी स्टाईलमध्ये जरा बोलायचं आहे की हॅपी बघा कसा मुंबईत केसा कापायला नाही भेटलं का राजस्थानला येऊन केसा कापते हॅपीचा नाद आहे का दाढी पण करायची ना अरे हॅपी दाढी बी करायची ना तुम्ही असं कसं हॅपी आपला हॅपीचा नाद करता का तुम्ही गाईज आम्हाला तरी ठीक वाटत काकांना वाटते की बरोबर नाही कापले अजून काकांचं मन शांत नाही झालं मला वाटतं हॅपीची रात्री हॅपी झोपलं ना का काकाची काहीची फिरते मला तर वाटतं हॅपीच्या टाकल्यावर ना मिशन सक्सेसफुल आहे हॅपी पण अशा ओय हॅपी सावधान पोजमध्ये उभं राहिले शेवटी जे
शेवटी जे कोणाकडून आलं ते काकाने करून दाखवलं. काकाचं जे मिशन होतं ते काकाने सक्सेसफुल केलं, म्हणजे अर्धवट. ते रात्री आता अजून पूर्ण होईल एकदम. तर झालंच तर आम्ही सकाळी दाखवू तुम्हाला की हॅपीची चकोडी झाली कशी ती. काय हॅपी दिसते ना? ऑनलाईनच आहे. सो गाईज चाय आणि राजस्थानची मॅगी जो आपला भाऊ बनवतोय भाई एक नंबर. भाईला जरा लाज वाटली की भाई व्हिडिओ मत बना बोला, लेकिन भाई आपण काय गप्प बसणार. तर मॅगी मस्तपैकी पॅक करू, रूमवर घेऊन जाऊ, मस्तपैकी खाऊया. बघूया ना भाऊ कसा मॅगी बनवतोय आपला, एकदम टेस्टी बनवतोय का नाही बनवतोय. काय राजस्थानची मॅगी जो आपला भाऊ बनवतोय ती आणि चाय कशी लागते त्याचा रिव्ह्यू तू द्यायचा आहे. हां रजवाडी त्याचा रिव्ह्यू तू द्यायचा आहे. आणि हॅप्पी आता एका कोपऱ्यात जाऊन रडणार आहे केसांसाठी. आणि हे माणूस देव माणूस जे राक्षसांना माणूस बनवते. का ते आपल्या रात्री होईल ना काका सुमडीमध्ये. गाईज अशी बघायला तुम्हाला सांगायला गेलो तर मॅगी मी बाहेर सेकंड टाईमच खाणार आहे. फर्स्ट टाईम जी खाल्लेली ती लोणावळ्याला, ती पण 2 वर्ष झाली. आणि सेकंड टाईम जी खातो राजस्थानमध्ये भाई ती पण प्याजवाली मॅगी. आणि थोडासा अपना भाई शर्मिला है, तो कैमरा ऊपर करूँ या ना करूँ उसका चेहरा देख के सोच रहा हूँ मैं, क्योंकि भाई शर्मा रहा है. ठीक है कोई नहीं, मैं भी पहले शर्माता ही था फिर आदत पड़ गई कैमरे की. अभी भाई मुंह मत छुपा लेना तू. कोई ना. तो 200 पीस मॅगी पत्ता की मॅगी टेस्ट करून आपण परत सांगायला यायला की कशी झाली मॅगी चाय. अरे यार बिचाराची फर्स्ट टाईम जी मॅगी बनवली त्याने ना ती यार पडली त्याची यार पॅक करताना. जरा वाईट वाटला. माझी बोलायची पण इच्छा नव्हती, पण चालतं आहे ठीक आहे यार. त्याचं फुकटचं नुकसान झाला. वाईट तर वाटतोय. पाण्याचा बॉक्सचा बाटला गायब करायचा. पागल आहे का ब्लॉगमध्ये का. सो गाईज फटफट आपण फ्रेश झालोय आणि आता पेट पूजा. कसले ते झाले याचे. सो गाईज आपण केस पण नीट केलेले आहेत आणि पेटपूजाची वारी आहे तिकडे चालू आहे सगळा वाढायचा. आणि इकडे हे एवढे बाबा इकडे जरा जुगाड चालू आहे. टीव्हीचा जुगाड करत घेतले आम्ही. आणि यूट्यूबवर काय बघतात रिमोट, फोनमधून रिमोट कसा थ्रू करायचा. पण टी व्ही पण डोक्याने चालू केले का. ती इथं रिमोट नाही, इथं पाठीमागे बटणं होती त्यानुसार चालू केले. तर बस कुछ नाही. मॅगी खाऊयात, चाय. हम गोरे छे ब्रो. या गाईज मॅगी खायला. आणि आपल्या फेम बॉय मॅगी खातोय पण तो जरा उघडे बाबा झाले तरी मी दाखवीन. फेम बॉय तर भूक लागली. हो बस झालं नाही तर केस पटोळ वाढते तुझी. काय याला बोलायचं आहे नुसतं खायला लागते खाताना. आणि हां कवाच लाजायचं नाही. मॅगीची त्याला चव घेतो मस्त वेगळी. आणि त्या ज्याने मॅगी बनवली ना त्याला पण म्हणजे सांगणार आहोत मी की मॅगी कशी बनवली होती. नुकसान केला यार बिचाराचं नुकसान झालं. ठीक आहे मॅगी खाऊया आपण ना. खाली जर गेलो तर त्याला सांगूया बाई मॅगी काय बनवलं याने यार. आणि इथं बहीण भावाचं प्रेम चाललंय. दादा माझा छान किती. तर काहीच आपण सगळं जे होतं ते केलं सगळं. नाश्ता वगैरे काय खायचं पियाचं चाय भेट पाणी काय केलं. आता जरा बाहेर पडूया, बाहेर जरा एक्सप्लोर करूया काय काय विषय आहे. आणि बघूया. जेवायची तर इच्छा नाही आमची, बट बाहेर पडल्याशिवाय समजणार पण नाही. बाहेर तर चाललो आहे. पाणी जर घ्यायचं आपल्याला. बघूया काय एक्सप्लोर करूया. खायची तर इच्छा नाही काय मला.
इच्छा आहे पण नाही, पण झोप पण नाही झाली पूर्ण. आणि मी कॉर्ड विसरलो. तर बघूया काय होतंय, काय भेटतोय, काय खाऊ नाही खाऊ. हे राजेबाई ते बिसलरी आहेत. बघूया, नंतरचा विषय करूया. हॅपी दिसते का तू? सो गाईस, आपलं वेलकम झालं राजस्थानमध्ये. कॉर्ड नाही आला, माझी खंत आहे. बट आलो एका हॉटेलमध्ये आपण. इथे बघूया जेवणाचा काय विषय होते. फक्त एवढी नाही आम्हाला, बट बघूया. थोडासा चटरपटर घेतला आम्ही, ते खाऊया. कारण की हां, थंडा घे. कारण की झोप जास्त आहे. पण झोप जर झाली आणि आम्ही उठलो आणि झोप होऊन उठलो आम्ही, तर भूक लागणार आहे. पण त्यापेक्षा खाऊन झोपलेलं बरा. चला पटपट घेऊया. आणि हॅपी तो दिसते. गाईज, शेवटी आलो आहे आम्ही जरा घेऊन. आणि मेन पाण्याचा बंदोबस्त केला आहे आम्ही. हॅपी मार्केट खाल्ला बाई तुम्ही. हॅपी मार्केट खाल्ला. गाईज, या खायला तुम्ही राईस आईला जुलणार. फेम बॉय आयला जरा नॉर्मली येते रे. असा उजेड जरा हे केलं ना, रिफ्लेक्शनवरनं हे केलं ना. बसा रे, खाली बसा. चला, मॅटर व्हायच्या आधी मी क्वार्टर खातो पटापट. मी झोपण्याची गोळी घेतो मी. गाईज, मिरची बघून इच्छा नाहीत खायची. राजस्थानी फ्राईड राईस. नक्की मिरची आहे का काय आहे? हॅपी हे चम्मच घेतले का तुम्ही? खांदा पप्पा तिकडे गेला बस. चालू चम्मच घेतले का तुम्ही? सो गाईज, फायनली 24 आवर्सचा प्रवास झाला ट्रेनचा, कालपासून ते आजपर्यंत. त्यानंतर रूमवर पोचलो. रूमवर जे काय झालं ते तुम्ही बघितलं. त्यानंतरला जेवलो आणि आता वेळ झाले हॅपीसोबत झोपायची. आणि हॅपी दिसतोय का तुम्हाला? काय हॅपी दिसतोय? लाईटवर अजून फ्लॅश मारले नाही ना. क्यों रे बेटा? घंटा तू क्यों नहीं सो रहा है पापा के बाजू में? अरे इधर फोन वापरेंगे ना. हाँ, मेरी मकडी के झाले साले. आता तू झोपणार होतास ना तू आता. सो माझे व्लॉग एडिटिंगचे वांद्याचे कांदे झालेत. हा, कांदा खाल्ला मी. कांदा आहे, तू खबर नाही कांदा. बघूया, चला हे मागच्या काय फायनल झाला आपला? घेऊया.